नमस्कार, मी सुनंदास रेसिपी मराठीमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते। तर आज आपण साध्या सोप्या पद्धतीत अगदी हॉटेल स्टाईल असे चमचमीत छोले भटोरे बनवणार आहोत। जर तुम्ही पहिल्यांदा बनवत असाल तर तुम्हाला पटकन करता येईल अशी ही रेसिपी मी तुम्हाला आज बनवून दाखवणार आहे। तर त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। तर सर्वात अगोदर आपण इथे भटोऱ्यांचे पीठ भिजवून घेऊया। तर ह्या कपाने मी इथे 2 कप मैदा मोजून घेतला। नंतर मी इथे 4 चमचे रवा घेतला। रव्यामुळे आपले भटोरे छान फुलतात। रवा इथे बारीकच घ्यायचा आहे। अर्धा चमचा बेकिंग सोडा, 2 चमचे पिठी साखर, चवीपुरतं मीठ आणि 2 चमचे तेल आणि अर्धी वाटी दही। सर्वात अगोदर आपण पीठ भिजवून घेऊया। तर त्यासाठी हा 2 कप मैदा घेतला होता तो आता मोठ्या भांड्यामध्ये काढून घेऊ आणि त्यामध्ये हा रवा घालायचा आहे। तेल टाकून घेऊया। तेल थोडंसं बाकी ठेवायचं, आपल्याला लावायला लागणार आहे। आणि दही, अर्धा चमचा बेकिंग सोडा, पिठी साखर आणि चवीपुरतं मीठ। मी इथे कोमट पाणी करून घेतलेलं आहे। आता सर्वात अगोदर आपल्याला मैद्याला पूर्ण मिक्स करून घ्यायचे। सर्व मटेरियल त्याला लागलं गेलं पाहिजे। पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं याला। मिक्स करून झालं की त्यामध्ये आपण जे कोमट पाणी करून घेतलं होतं ते थोडं थोडं करून याचा सॉफ्ट गोळा तयार करून घ्यायचा आहे आपल्याला। पीठ इथे आपल्याला नरमच ठेवायचं आहे, जास्त घट्ट भिजवायचं नाही। याला आपल्याला हलक्या हाताने गोल गोल फिरवत छान नरम गोळा तयार करून घ्यायचा आहे। तुम्ही इथे पाहू शकता आपलं पीठ भिजून झालेलं आहे। अशा प्रकारे आपल्याला सॉफ्ट पीठ भिजून घ्यायचं आहे। ह्या पिठाला थोडंसं तेल लावून 1 तासभरासाठी झाकण ठेवून बाजूला ठेवून देऊया। तोपर्यंत भाजीची तयारी करून घेऊया। छोल्याच्या भाजीसाठी इथे मी 1 पाव किलो छोले घेतले होते। ते पाण्यामध्ये छान 5 ते 6 तासासाठी भिजवून घेतले। तुम्ही हे छोले रात्री भिजत घालून सकाळी पण बनवू शकता। आता हे छोले एका कुकरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊया। आता यामध्ये 1 ते 2 ग्लास पाणी टाकून घेऊया, जोपर्यंत आपले छोले पाण्यामध्ये डुबत नाही तोवर। नंतर यामध्ये मसाल्यांचा फ्लेवर येण्यासाठी आपण 1 स्टार फूल, थोडीशी दालचिनी आणि 2 तेजपत्ता यामध्ये टाकून घेऊया आणि थोडंसं चवीपुरतं मीठ आणि याला थोडंसं मिक्स करून घेऊया। आता आपण कुकरला झाकण लावून 10 ते 15 मिनिटासाठी 3 ते 4 शिट्ट्या घ्यायच्या आहेत। पहिली शिट्टी आपल्याला मोठ्या गॅसवर करायची आणि बाकीच्या 3 शिट्ट्या मध्यम गॅसवरती करायच्या आहेत। आपले छोले शिजत आहेत तोपर्यंत आपण भाजीसाठी लागणारे साहित्य व मसाले बघून घेऊया। तर त्यासाठी मी इथे 2 मोठे कांदे घेतले, ते चांगले बारीक चिरून घेतले। 2 मोठे टोमॅटो घेतले, ते पण छान बारीक चिरून घेतले। 1 चमचा धने पावडर, 1 चमचा किचन किंग मसाला, 1.5 चमचा लाल तिखट। लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी व जास्त करू शकता। अर्धा चमचा हळद, चवीनुसार मीठ, 2 चमचे गरम मसाले, अद्रक लसूण पेस्ट 2 चमचे, अर्धा चमचा जिरे आणि ह्या चमच्याने मी सर्व मसाले मोजून घेतले आणि क्रश करून घेतलेली अर्धा चमचा कसुरी मेथी। आता लगेचच आपण भाजीसाठी फोडणी देऊन घेऊया। तर त्यासाठी मी इथे मध्यम गॅसवर कढई गरम करायला ठेवली। कढई गरम झाली की त्यामध्ये आपण फोडणीसाठी तेल टाकून घेऊ। तेल गरम झालं की लगेच आपण यामध्ये जिरे टाकून जिरे तडतडून झाले की त्यामध्ये कांदा टाकून घ्यायचा। कांद्याला हलक्या हाताने फिरवत छान सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा। साधारण इथे 2 ते 3 मिनिटं कांद्याला छान परतून घ्यायचं आणि इथे गॅस मध्यमच ठेवायचा आहे। सोनेरी रंग आला की त्यामध्ये अद्रक लसूण पेस्ट टाकून घ्यायची आणि याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। एक अर्धा मिनिटभर परतून झालं की त्यामध्ये आपण बारीक चिरलेला टोमॅटो टाकून घेऊयात। टोमॅटोलाही व्यवस्थित मिक्स करून घेऊ। टोमॅटोला आपल्याला इथे 2 ते 3 मिनिटासाठी मऊसूद होईपर्यंत परतून घ्यायचं आणि गॅस आपल्याला इथे मध्यमच ठेवायचा आहे। साधारण 2 ते 3 मिनिटं झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता टोमॅटो आपला छान मऊसूद झालेला आहे।
आता यामध्ये हळद टाकून घेऊ, थोडंसं मिक्स करून घेऊया. लाल तिखट, गरम मसाला, किचन किंग मसाला, धने पावडर. आता ह्या मसाल्यांना व्यवस्थित मिक्स करून घेऊ. मसाले मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आपण थोडंसं पाणी घालून घेऊ, म्हणजे मसाले जळणार नाहीत किंवा करपणार नाहीत. असं थोडं थोडं पाणी घालून ग्रेव्ही शिजवली तर आपल्या ग्रेव्हीला छान तेलही सुटते आणि खाली तळाला ग्रेव्ही चिटकतही नाही. तुम्ही डेली यूजच्या भाज्यांसाठीही अशी पद्धत वापरू शकता. अजून थोडंसं आपल्याला इथे पाणी लागणार आहे. मला इथे साधारण ग्रेव्ही शिजवण्यासाठी अर्धा ग्लास पाणी लागले. पाणी टाकल्यानंतर आपल्याला 1 मिनिटभर ग्रेव्ही छान शिजवून घ्यायची आहे. 1 मिनिटभर ग्रेव्ही शिजवल्यानंतर त्यामध्ये आपल्याला 4 चमचे दही टाकून घ्यायचे आहे. आणि लक्षात ठेवा, इथे आपल्याला आंबट दही घ्यायचं नाही, फ्रेश दहीच घ्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये कसुरी मेथी टाकून घ्यायची आहे. दही आणि कसुरी मेथी टाकल्यामुळे काय होतं की आपल्या भाजीला छान स्वाद येतो आणि अगदी हॉटेलमध्ये मिळते तशी बनते. आता याला पूर्णपणे हलवून घेऊयात. त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकून घेऊयात. तुम्ही पाहू शकता इथे छान ग्रेव्ही शिजल्या गेलेली आहे. एकीकडे आपले छोले पण छान शिजले गेले. तुम्ही पाहू शकता किती नरम झालेले आहेत, एकदम मस्त. एक 10-15 छोले आपल्याला मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचे आणि त्याची पेस्ट करायची. आता हे छोले पाण्यासोबतच ग्रेव्हीमध्ये टाकून घ्यायचे. आता भाजीला व्यवस्थित हलवून घेऊयात. गॅस आपल्याला इथे मध्यमच ठेवायचा आहे. भाजीला उकळ आला की आपण जी छोल्याची पेस्ट करायला घेतली होती ती यामध्ये टाकून घेऊयात. याने काय होतं, भाजीला छान घट्टपणा येतो आणि भाजी छान एकजीव होते. आता यावर साधारण 1 ते 1.5 मिनिटं झाकण ठेवून कमी आचेवर भाजी छान शिजून घेऊयात. 1 ते 1.5 मिनिटं झालेलं आहे. आता आपण झाकण उघडून बघूयात. आता यामध्ये बारीक चिरलेली खूप सगळी कोथिंबीर टाकून घेऊया. याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आपली इथे भाजी तयार झाली. तुम्ही पाहू शकता भाजीला किती छान कलर आणि दिसायला खूप सुरेख दिसते आणि घट्टही झालेली आहे. आता ह्या स्टेजला आपण गॅस बंद करूया. इथे मी मध्यम आचेवरती भटोरे तळण्यासाठी तेल गरम करायला ठेवलंय. तेल गरम होतं आहे तोपर्यंत आपण भटोरे लाटून घेऊयात. तुम्ही पाहू शकता आपलं पीठ किती सॉफ्ट झालेलं आहे. भटोऱ्यांसाठी आपल्याला असंच पीठ हवं आहे. आता हाताने आपण ह्या पिठाला व्यवस्थित चोळून घेऊ. मी दाखवते त्या पद्धतीने पिठाचे छोटे छोटे गोळे तोडून घेऊ. आपण इथे पोळी पाटाला थोडं तेल लावून घेऊ, म्हणजे आपलं पीठ खाली चिपकणार नाही. आता आपण यावर गोळा ठेवून मध्यम आकाराची पुरीसारखं लाटून घ्यायचंय. लाटताना लक्षात ठेवा की आपल्याला हलक्या हाताने गोल गोल लाटायचंय. याला पिठाचा वापर करायचा नाही, याला तेल लावूनच लाटायचं आहे. मी दाखवते त्या पद्धतीने. इथे आपला भटोरा लाटून झाला आहे. तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने एवढा जाड मी ठेवलेला आहे. यापेक्षा जाडही नको आणि यापेक्षा पातळही नको. मी तुम्हाला इथे दुसराही भटोरा लाटून दाखवते. हे बघा, अगदी हलक्या हाताने लाटायचं आहे. आपले इथे भटोरे लाटून झाले आणि एकीकडे तेलही गरम झालं. गॅस इथं आपल्याला मोठाच ठेवायचा आहे, म्हणजे आपले भटोरे छान फुलून वरती येतील. भटोरा तेलात सोडला की हलक्या हाताने त्यावरती तेल सोडत जायचे, जेणेकरून आपला भटोरा छान फुलून वरती येतो. हे बघा, मी दाखवते त्या पद्धतीने. तुम्ही पाहू शकता आपला भटोरा किती छान टम्म फुगला आहे. आता याला आपण हलक्या हाताने पलटून घेऊया. तुम्ही पाहू शकता भटोऱ्यांचा रंगही खूप सुरेख आला आहे.
भटोरे तळायला जास्त वेळ लागत नाही, ते लगेच होतं. असं आपल्याला थोडंसं हलवून खालीवर करायचं आहे, म्हणजे आपला भटोरा सगळीकडनं तळला जातो. इथे आपला भटोरा तळून झाला. आता आपण एका जाळीमध्ये काढून घेऊ. दुसरा भटोराही मी तुम्हाला इथे तळून दाखवते. तशाच प्रकारे आपण हा भटोराही तळून घेऊ. इथे आपल्याला सर्व भटोरे तळताना गॅस मोठाच ठेवायचा आहे. आपले इथे छोले भटोरे बनवून तयार झाले. तुम्ही पाहू शकता भाजीचं टेक्स्चर आणि दिसायलाही खूप सुरेख दिसते आणि सर्व भटोरेही छान टम्म फुगले. अगदी हॉटेल स्टाईल छोले भटोरे आपले इथे बनवून तयार झाले आणि खाण्यासाठीही अतिशय उत्तम लागतात. हे छोले भटोरे तुम्ही घरी नक्की करून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर भेटूया अशा छानशा पुढच्या